कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे खेड रेल्वे स्थानकात कोकणातील पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। कोकणातील नमन, खेळे, झाकडी, बाल्या डान्स व गायन आणि झाडीपट्टी या पारंपरिक लोककलांचा अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय झाल्यानंतर कोकणातील लोककलावंतांना मोठा दिलासा मिळाला आहे। या निर्णयानंतर प्रथमच कोकण दौऱ्यावर आलेल्या आशिष शेलार यांच्या स्वागतासाठी खेड रेल्वे स्थानकात झाकडी नृत्य, बाल्या डान्स, शंकासूर आणि विविध नमन खेळांचे सादरीकरण करण्यात आले। पारंपरिक कलांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण स्थानक परिसरात कोकणच्या लोकसंस्कृतीचा रंग खुलला। यावेळी कोकणातील पारंपरिक लोककला केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर जगभर पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असे आशिष शेलार यांनी सांगितले। तसेच स्थानकात सादर झालेल्या लोककलांचा आनंद घेत त्यांनी कलाकारांचे कौतुक देखील केले। आज कोकणामध्ये आलो आणि मला कोकणातलं हे स्वागत आणि कोकणातल्या विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागातील या लोककलेतल्या कलापथक आणि कलाकारांच्या माध्यमातून झालेलं स्वागत अभूतपूर्व मनस्वी आनंद देणारं असं आहे। मला विशेष करून धन्यवाद द्यायचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार की आमच्या या प्रस्तावाला, जो प्रस्ताव खरं तर लोककलावंतांचा, स्वतः लोककलेत काम करणाऱ्या कलाकारांचा, कलापथकांचा, दोघांचाही, की आमच्या अनुदानामध्ये मग ते भांडवली असेल किंवा प्रयोगात्मक असेल यात वाढ केली पाहिजे, तो आपण दुप्पट केला। आणि बरोबरीने नमन खेळे हा सुद्धा लोककलेतला प्रकार आपण त्यामध्ये अजून वाढवून त्यात सुद्धा अनुदान वाढवलं। आपल्या या कोकणातल्या मातीत प्रथा, परंपरा, अधिष्ठान असलेलं आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या या लोककलेचा सन्मान जेवढा करावा तेवढा कमीच आहे। सरकार अशीच पावलं यापुढे अधिकची त्या ठिकाणी करेल आणि लोककलावंतांच्या बाजूने उभं राहील। साहेब, ह्या लोककला जिवंत राहण्यासाठी पुढील पिढीला त्या फॉरवर्ड केल्या पाहिजे, याकरता काही योजना आहे? आता म्हणूनच प्रयोगात्मक आपण त्यातलं अनुदान वाढवलं, भांडवली अनुदान वाढवलं आणि बरोबरीने महोत्सव सुद्धा या लोककलेचं आपण घेतोच, ते सुद्धा आपण वाढवणार आहोत की जेणेकरून राज्यभर, देशभर आणि शक्य असेल तर विदेशात सुद्धा या लोककला पोचल्या पाहिजेत आणि आपल्या लोककलावंतांच्या कलाकाराला स्थान मिळालं पाहिजे।